विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्रजीचे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न पाहत आहोत. आपण एक सिरीज सुरू केलेली आहे, 1000 प्रश्नांचा महासराव संच. आजचा भाग आपला 7वा असेल. ऑलरेडी आपण 6 भाग अपलोड केलेले आहे युट्यूबवर. तर हे जे इंग्रजीचे प्रश्न आहेत कोणत्या पदांकरिता उपयोगी आहे, तर दारूबंदी पोलीस. दारूबंदी पोलीस जे आहे, दारूबंदी पोलीससाठी हे इंग्रजी विषय तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगसाठी विचारतात. जवळपास 25 क्वेश्चन त्याच्यावर राहतील. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क. तलाठी 50 मार्कासाठी राहते, म्हणजे 25 क्वेश्चन. त्यानंतर वनरक्षक भरतीला येईल. सरळ सेवा न्यायालयाची एक्झाम आहे पुढच्या महिन्यात एप्रिलमध्ये, आणि टीईटी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे गेम चेंजर क्वेश्चन असतील, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न असतील. संपूर्ण व्हिडिओ बघा. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, बघा काय म्हटलेला आहे. प्रश्न तुम्हाला सोडवता आला पाहिजे. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच मध्ये हे जे प्रश्न आहे तुम्हाला चेंज करायचा आहे. बघा, एलिस सेड कॉमा इनवर्टेड कॉमा हाऊ क्लेवर आय एम. एलिस म्हणाली की मी किती हुशार आहे. अशा पद्धतीचं हे वाक्य आहे. तुम्हाला आता याचं इनडायरेक्ट मध्ये करायचं आहे चेंज. डायरेक्टचं वाक्य इनडायरेक्ट मध्ये चेंज करायचं आहे. कसं करणार विद्यार्थी मित्रांनो, याला म्हणतो आपण कर्ता. याला काय म्हणतो आपण? कर्ता. ओके, सब्जेक्ट आपण म्हणतो. हे झालं रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्ब आहे रिपोर्टिंग. ओके, रिपोर्टिंग वर्ब. ओके, आणि ही एवढी जी आहे रिपोर्टेड स्पीच आहे. रिपोर्टेड स्पीच, एवढं लक्षात घ्या. हे रिपोर्टेड स्पीच आहे. ओके, आता आपण याला प्रश्नाला कसं सोडवणार आहोत, कसं टॅकल करणार आहोत. अगदी 2 सेकंद या प्रश्नाला सोडवता येते. बघा, कर्ता आहे. कर्ता काय म्हटलं. आता हे जे आहे हे क्वेश्चन कशाचं आहे बघा. हे क्वेश्चन आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं. एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं आहे, तर आपल्याला एक्सलेम पाहावं लागते सगळीकडे. काय पाहावं लागते? एक्सलेम. आता हे कर्ता आहे, सगळीकडे कर्ता सारखं आहे. एक्सलेम एक्सलेम एक्सलेम. आता इथं एक्सलेम नाही आहे, तर हा ऑप्शन चुकलेला आहे. हा ऑप्शन चुकलेला आहे, पहिला उडवला आपण. त्यानंतर बघा, सॅड तर येणार नाही. बघा, सॅडली इथं दिलेला आहे. दुसऱ्या ऑप्शन मध्ये इथं सॅडली दिलेला आहे. सॅडली काय येणार नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण इथं कोणी हुशार असेल तर तो खुश राहील ना. मग हा दुसराही ऑप्शन इथं आपण कट करू शकतो. त्यानंतर एक्सक्लेम विथ जॉय. दॅट, आता दॅट आलेला आहे बघा इथं. इथं दॅट. परंतु हे जे वाक्य आहे प्रेझेंट टेन्सचं आहे, आपल्याला पास्ट टेन्स मध्ये पाहिजे. इथं प्रेझेंटचा वर्ब आहे, इथं पास्टचा वर्ब आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं असेल? ऑप्शन क्रमांक डी. जरी तुम्हाला नाही आलं तर नियम जरी माहीत असले तर सहज या प्रश्नाला तुम्ही उडवू शकता. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. बघा, कधीही डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये करत असताना सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट टेन्स मध्ये चेंज होईल, असं लक्षात ठेवायचं आहे. हे सहज आपण याच्यावर पाहिलेलं आहे. सर्व काही लेक्चर आपले अवेलेबल आहे युट्यूब चॅनलवर, किंवा तुम्ही ऍप्लिकेशनमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये शिकू शकता. चला समोरचा प्रश्न पाहूया. सहज आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 2 काय म्हटलं? सीता सेड द न्यू रेस्टॉरंट वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. शी थॉट इट वॉज. आता तिचं म्हणणं काय आहे की तो रेस्टॉरंट जो आहे तेवढा काही विशेष नव्हता. तो रेस्टॉरंट जे आहे तेवढा काही विशेष नव्हता. मग आपल्याला इथं वर्ब वापरायची आहे. कोणती वर्ब वापरणार? तर बघा, इथं जे आपण वापरणार आहोत फ्रेज, तर बघा तो विशेष नव्हता तर तो कसा असेल? स्प्लेंडिड. विशेष नसल्यावर खर्चिक राहणार आहे का? नाही. हे स्प्लेंडिड म्हणजे खर्चिक. ओके, व्हेरी टेरिबल. आता हे बी येणार नाही. एक्सलेंट म्हणू शकत नाही. जर ते विशेष नव्हता तर एक्सलेंट कसं म्हणणार आपण? कोणते, जर एखाद्या गोष्टीमध्ये आपण कोणालाही ऍव्हरेज समजत असेल तर त्याला एक्सलेंट म्हणू शकत नाही ना. मग या प्रश्नाचं उत्तर आहे जस्ट ऍव्हरेज. ओके, सहज या प्रश्नाला उडू शकतो. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3 काय म्हटलेला आहे? एव्हरीवन इन दिस वर्ल्ड इज अकाउंटेबल टू गॉड. रिकामी जागा हिज ऍक्शन. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती येथे कर्मासाठी, स्वतःच्या कर्मासाठी देवाला जबाबदार असतो. बरोबर आहे. स्वतःचे कर्म जसे असतील तसे तुम्हाला फळ देत राहतो ईश्वर. तुम्ही ऐकलं असेल गाणं, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. बरोबर आहे. मग आपण आपल्या कर्माच्या फळासाठी जबाबदार कुठं राहतो? देवाजवळ जबाबदार राहतो. मग च्यासाठी, कोणाजवळ? च्यासाठी, कर्माच्या फळासाठी. साठीचा अर्थ होते फॉर. साठीचा अर्थ काय होते? फॉर. हे सर्व प्रिपोजिशन आहे, आपल्याला प्रिपोजिशन वापरायचं होतं. साठीसाठी कोण काय वापरतो आपण? च्यासाठी. तर आपण इथं फॉर वापरत असतो. सहज या प्रश्नाला उडवू शकतो आपण फॉर. आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर 4था प्रश्न बघा काय म्हटलेला आहे.
रिकामी जागा पॉप्युलेशन कंट्रोल मेजर आर एक्सपेन्सिव्ह, मेनी इंडस्ट्रीज हेजिटेटेड टू अडॉप्ट डेम. आता बघा याचा अर्थ काय होतो हे समजून घ्या. पहिले तुम्हाला अर्थ काढता आला सहज सोडवता येते कोणत्याही प्रश्नाला. बघा कशा पद्धतीने सोडवतात. पॉप्युलेशन कंट्रोल करणे म्हणजे नियंत्रण करणे हे खूप खर्चिक बाब आहे. कशी बाब आहे? एक्सपेन्सिव्ह बाब आहे, खर्चिक बाब आहे. म्हणून बऱ्याचशा इंडस्ट्री त्याच्यामध्ये काचकटतात, म्हणजे ते करत नाही, ते बिझनेस करायला काचकटतात. मग बघा इथं काय कारण दिलेलं आहे? पोल्युशन कंट्रोल मेजर एक्सपेन्सिव्ह आहे. त्याचं कारण काय? म्हणूनच काय करतात तर इथं जेवढ्याही कंपन्या आहेत ते काच काढतात, आहे की नाही. दोन अर्थ आहे याच्यामध्ये. कारण दिलेलं आहे. एकाचं कारण हे एक्सपेन्सिव्ह असल्या कारणाने इंडस्ट्री त्याच्यामध्ये भाग घेत नाही. मग कारणासाठी काय वापरतो आपण? बिकॉज वापरतो. तर इथं बिकॉज आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. कॉज समजलं? बिकॉज सहज आपण या प्रश्नाला उत्तर काढू शकतो. समोरचा प्रश्न बघा 5व्या क्रमांकाचा. काय म्हटलेला आहे? द पॅरेंट्स वेअर एनजीएस अबाउट द फ्युचर ऑफ देअर सन. ही वॉज ऑलवेज. रिकामी जागा टाइम अँड मनी. बघा आता रिकामी जागा आहे इथं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की आपले आई वडील जे आहे किंवा मग कोणाचे आई वडील असो, ते स्वतःच्या मुलांसाठी काय राहतात तर तणावामध्ये राहतात, काळजीमध्ये राहतात, आहे की नाही. काळजीमध्ये राहतात का? तर त्यांचे जे मुलं आहेत ते टाइम वेस्ट करतात, पैसा वेस्ट करतात, यासाठी ते तणावामध्ये राहतात. मग इथं आपण रिकामी जागेत कोणता शब्द वापरणार? ज्याच्यात तणाव दिसलेला असेल, आहे की नाही. एन्जॉय करतात का? ते तणावामध्ये असल्यावर एन्जॉय तर येणारच नाही. इन्व्हेस्टिंग करतात का? नाही, इन्व्हेस्ट करतच नाही. ज्यावेळेस ते तणावामध्ये असेल तर इन्व्हेस्ट करणार का? मग स्पेंडिंग म्हणजे खर्च करणे होते. टाइम आणि मनी खर्च करणे असं होत नाही. काय करणे? खर्च करणे म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी आपण खर्च करू शकतो. इथं पहा दोन अर्थ आहेत. खर्च करणे, आपण टाइम आणि मनी खर्च करू शकतो, परंतु चांगल्या गोष्टीसाठी बी खर्च करते, कोणी वाईट गोष्टीसाठी खर्च करते. परंतु इथं हे स्क्वॅन्ड्रिंग हे जे शब्द आहे हा आहे वाया घालवणे. काय? वाया घालवणे. याचा अर्थ होते वाया घालवणे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक डी आहे. मग या दोन प्रश्नाला कसं सोडवायचं तुम्हाला कळालं असेल की याच्यामध्ये हे दोन ऑप्शन तर आपण असे ऑलरेडी उडवलेले आहेत. ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला तलाठीची तयारी करायची असेल तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्याजवळ अवेलेबल आहे. बॅच सुरू झालेली आहे आणि व्हॅलिडिटी आहे तुम्हाला 1 वर्षाची. यामध्ये विषय कोणते शिकणार? अंकगणित ट्रिक्सनुसार शिकणार, बुद्धिमत्ता ट्रिक्सनुसार शिकणार, इंग्रजी व्याकरण आपण ट्रिक्सनुसार शिकणार आणि मराठी बी. ओके, एकदम सोप्या भाषेमध्ये सर्व काही शिकणार आहोत. या बॅचची फी फक्त ऑफरमध्ये तुम्हाला 999 रुपयाला मिळत आहे. ऍप कुठून डाउनलोड करायची आहे तर गुगल प्ले स्टोरवर जायचं आहे. तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथूनही तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तसेच वनरक्षकची ऍड ही लवकरच पडणार आहे. त्याची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्याजवळ सुरू झालेली आहे. व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे. सेम विषय आपण शिकणार, सेम फी त्याची आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे आणि कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर या नंबरवर संपर्क तुम्हाला साधायचा आहे. चला लवकरात लवकर बॅच घेऊन टाका, कारण खूप महत्वपूर्ण बॅचेस आहे. बघा 6वा प्रश्न काय आहे तर रिकामी जागा कॅनॉट बी कट मस्ट बी एन्ड्युरेट. एन्ड्युरेट. बघा जे आहे आता कॅनॉट बी कट मस्ट बी एन्ड्युरेट. आता इथं आपल्याला काय वापरायचं आहे तर हे जे आहे जे आपण सहन करू शकत नाही, एखादी गोष्ट आपण सहन करू शकत नाही तर त्याला एक्सेप्ट करणं आपलं कर्तव्य असते. एखादी गोष्ट आपल्याला सहन नाही झाली ना तर त्याचा शेवट आपल्याला पाहावंच लागत असते. जसं की पोलीस भरतीमध्ये आता बरेचसे विद्यार्थी खचले असतील, हारले असतील, परंतु त्यांना ते सहनच करावं लागलं की हार आपल्याला सहनच करावं लागत असते. विद्यार्थी मित्रांनो, मग इथं काय आहे? इथं आपण काय वापरणार तर हे जे आहे हे याला म्हणतो आपण सर्वनाम म्हणत असतो. आणि हे जे सर्वनाम आहे, सर्वनाम आपण वापरत असताना बघा इथं व्हॉट वापरायचं की विच वापरायचं की डॅट वापरायचं. आता डॅट आपण वापरू शकत नाही, दो बी आपण वापरू शकत नाही. जनरल गोष्ट आहे इथं व्हॉट वापरावं लागेल. कारण व्हॉट का वापरणार आपण तर याचा अर्थ होते जे. ओके, जे आपण सहन करू शकत नाही
त्याला आपल्याला एक्सेप्ट करावं लागेल शेवटपर्यंत, हे लक्षात ठेवा. म्हणजे या व्हॉटचा अर्थ इथं जे निघतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. समोर जाऊया. समोरचा प्रश्न बघा, 7व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, द एजंट हॅड डिस्क्लोज्ड द सिक्रेट बिफोर इट वॉज इव्हिनिंग. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, या वाक्याचा अर्थ पहिले समजून घ्या. द एजंट हॅड डिस्क्लोज म्हणजे एजंटने काय केलेलं आहे, त्याचं ते गुप्त रहस्य जे आहे ते सांगून दिलेलं आहे इव्हिनिंगच्या पहिले. म्हणजे जे गुप्त आहे ती माहिती सांगून दिलेली आहे. कधी, तर हे जे सिक्रेट आहे रिव्हील झालेलं आहे त्याचं इव्हिनिंगच्या पहिले. याचा आपल्याला करायचं आहे चेंज द व्हॉइस. ओके, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करायचा. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करत असताना बघा, कर्ता कर्म क्रियापद तुम्हाला ओळखता आला पाहिजे. आता कर्ता ओळखण्यासाठी बघा, कोण सांगितलेली आहे माहिती, तर द एजंटने, एका एजंटने. हे झाला कर्ता वाक्यातला, हा झाला कर्ता. आता बघा काय सांगितली, तर माहिती सांगितली, सिक्रेट सांगितलं त्यानं, आहे की नाही. हा झाला कर्म, द सिक्रेट काय झाला, कर्म. आता आपल्याला कर्म पहिले घ्यावं लागत असते. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्म पहिले घ्यावं लागते, कर्ता नंतर घ्यावं लागते, हे लक्षात घ्या. मग द सिक्रेट पहिले येईल. द सिक्रेट सगळीकडेच आहे बघा, इथं द सिक्रेट आहे, द सिक्रेट आहे, द सिक्रेट आहे, द सिक्रेट आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण हॅड डिस्क्लोज दिलेला आहे. हॅड डिस्क्लोज, तर तुम्हाला हॅड बीन पाहावं लागते. हॅड बीन पाहावं लागते. वॉज येणार नाही, वॉज येणार नाही, वॉज येणार नाही, हॅड आहे इथं. हॅड बीन पाहावं लागते, हे हॅड बी येणार नाही, फक्त बीन चेक करा. आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल बरोबर आहे ऑप्शन क्रमांक सी. सहज आपण या प्रश्नाला उडू शकतो. हॅड बीन पाहावं लागते आपल्याला, हॅड दिसलं तर हॅड बीन पाहावं लागते. सहज या प्रश्नाला वाचायचंही काम नाही, सहज सोडू शकता. ओके, बघा आता काय म्हटलेलं आहे हा प्रश्न, नॉट अ वर्ड वॉज स्पोकन बाय द कल्प्रिट इन द सेल्फ डिफेन्स. अशा पद्धतीचं वाक्य आहे बघा. चेंज इंटू ऍक्टिव्ह व्हॉइस, याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करायचं आहे. आता बाय नंतर आपण कर्ता जोडत असतो या वाक्यामध्ये. बघा, बाय नंतर काय जोडतो आपण, कर्ता जोडत असतो. आता म्हणजेच बघा, नो वर्ड वॉज स्पोकन द कल्प्रिट, याचा अर्थ काय होते, तर गुन्हेगार होते. गुन्हेगाराने एकही वर्ड आपल्या सेल्फ डिफेन्स मध्ये म्हटलेला नाही. गुन्हेगाराने एकही वर्ड आपल्या सेल्फ डिफेन्स मध्ये म्हटलेला नाही, असा वाक्याचा अर्थ होते. आपल्याला द कल्प्रिट पहिले पाहिजेत. यस यस, इथं बी आहे, इथं बी आहे. आता लक्षात घ्या, आता हे वाक्य वॉज आहे आणि इथं नॉट दिलेलं, निगेटिव्ह पाहिजे, वॉज नॉट पाहिजे आपल्याला. तर स्पोक तर येणारच नाही, स्पोक येणार नाही. ओके, तर आपल्याला डिड नॉट पाहिजेत असते. काय येणार, डिड नॉट पाहिजेत असते आपल्याला. डिड नॉट पाहिजे. डिड नॉट कुठं आहे, इथं आहे डिड नॉट, इथं डिड नॉट, हे बी येणार नाही. डिड नॉट आहे इथं, डिड नॉट आहे इथं. चला ओके, चला चला चला, डिड नॉट. बाकी सर्व 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 सेम दिसत आहे, सर्व सेम दिसत आहे याच्यामध्ये. डिड नॉट स्पीक, स्पीक, स्पीक. लक्षात घ्या, हे सेम सेम दिसत आहे आपल्याला. हे सर्व काही सेल्फ कॉन्फिडन्स, म्हणजे याच्यातनी आपल्याला दोन्ही ऑप्शन एकसारखे दिले, म्हणजे तुम्ही कोणतेही चूज केलं तरी तुम्हाला मार्क मिळणार. सी आणि डी मध्ये तुम्हाला मार्क मिळणार आहे, काहीही चुकलेलं नाही याच्यामध्ये. डिड नॉट आपल्याला चेक करायचं होतं, सहज आपण या प्रश्नाला सोडवू शकत होतो. ओके, एवढं कळालं तुम्हाला. समोरचा प्रश्न बघूया. बघा काय म्हटलेलं आहे, फाइंड आउट द क्लोजेस्ट फाइंड आउट द क्लोजेस्ट डेफिनेशन ऑफ द अंडरलाइन वर्ड. अंडरलाइन वर्ड म्हणजे काय, हा दिलेला वर्ड जे आहे त्यामध्ये आपल्याला काय आहे, तर क्लोज वर्ड पाहायचा आहे. म्हणजे मिळता जुळता शब्द आपल्याला चेक करायचा. ऑमिनस रिपोर्ट, याचा अर्थ काय होते, ऑमिनस म्हणजे धोकादायक, एकदम थ्रेटनिंग, धोका मिळणे. धोका मिळणं म्हणजे एखादा खतरा असणे, खतरा त्याला म्हणतो खतरा. खतरा, ऑमिनस रिपोर्ट, त्याला आपण खतरा म्हणत असतो. आता एक खतरा म्हणजे काय होते, लाऊड होत नाही, त्याच्यानंतर अनट्रू होत नाही, सिरियस बी होत नाही. सिरियस म्हटल्यावर खतरा होणार का, नाही. सिरियस म्हटल्यावर गंभीर गोष्ट होते. परंतु थ्रेट म्हणजे काय, एखाद्याला आपण धमकी देतो. धमकी कशी राहते, धमकी देत असतो तर त्यावेळेस आपल्याला समोरच्याला ते धोका राहत असते, हे लक्षात ठेवा. म्हणून या ऑमिनसचा अर्थ काय होते, थ्रेटनिंग होती, धमकी होती. ओके, त्यानंतर बघा 10वा प्रश्न काय म्हटलेला, फाइंड आउट द क्लोजेस्ट डेफिनेशन ऑफ द अंडरलाइन वर्ड. आता खाली दिलेल्या वर्डची क्लोजेस्ट आपल्याला काय पाहिजे, डेफिनेशन पाहिजे असते. तर इथं ग्रेगारियस पर्सन म्हणजेच बघा सामाजिक पर्सन आपण त्याला म्हणतो. ग्रेगारियस म्हणजे काय, जो दुसऱ्याचे सुखदुःखात सामील होणारा सामाजिक
आपण त्याला म्हणत असतो सामाजिक. सामाजिक म्हटल्यावर तुम्हाला सोशियल पाहावं लागते. इकडं सामाजिक पर्सन एका सेकंदात सहज सोडू शकतो. सोशियल याचा अर्थ काय होते? सोशल, व्हेरी सोशियल, आहे की नाही. चला, अनट्रस्टवर्दी, कम्प्लिटली अनट्रस्टवर्दी म्हणजे जे अविश्वासू आहेत, ज्याच्यावर विश्वास आपण करू शकत नाही. ओके, चला. त्याच्यानंतर विशियस म्हणजे एखादी गोष्टीमध्ये करप्ट म्हणतो आपण त्याला, करप्ट. विशियस म्हणजे काय? करप्ट, भ्रष्टाचारी आपण त्याला म्हणतो विशियस. ओके, त्यानंतर बघा 11वा प्रश्न काय म्हटलेला आहे? मॅच द फॉलोविंग. बघा, मॅच द फॉलोविंग पर्सनॅलिटी अँड कॅरेक्टरिस्ट जे आहे, कॅरेक्टरिक. ओके, आता बघा यामध्ये काय करायचं आपल्याला? जोड्या लावायच्या आहे. इगोस्टिक म्हणजे काय होते? इगोस्टिक म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे, जो घमंडी आहे, स्वतः घमंडी आहे, स्वतःच्या याच्यामध्ये घमंडी आहे, सेल्फ. स्वतः जिथं यावेळेस येते तिथं सेल्फ चेक करायचं. इथं सेल्फ आलेला आहे म्हणजे पहिल्याचं काय असेल? दुसरं असेल. एचं दुसरं असेल, लक्षात घ्या. एचं दुसरं असेल. त्यानंतर बघा याचं हे आहे. चला, त्याच्यानंतर अल्ट्रुइस्ट म्हणजे काय होते? जो दुसऱ्यांचं चांगलं पाहतो, वेलफेअर पाहतो. अल्ट्रुइस्ट पर्सन, वेलफेअर. बघा, दुसऱ्यांचं चांगलं पाहतो, वेलफेअर पाहतो, त्याला आपण अल्ट्रुइस्ट पर्सन म्हणत असतो. इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ ओथ, असं होते ते. त्यानंतर ॲम्बिवर्ड. ॲम्बिवर्ड म्हणजे बघा, जो अंतर्मुखी असतो आणि बाहेरमुखी असतो, दोन्हीकडचाही विचार करणारा व्यक्ती असतो, त्याला आपण इनवर्ड आणि आउटवर्ड म्हणतो, बोथ असतो तो ॲम्बिवर्ड. ॲम्बी म्हणजे एकापेक्षा जास्त घटक असणे. ओके, संदिग्ध असणे, ॲम्बिवर्ड्स त्याला आपण म्हणत असतो, ॲम्बिवर्ड. ओके, आणि याचं जे आहे मग राहिलंच काय? तर 3. बघा, पहिल्याचं दुसरं आहे, दुसऱ्याचं बीचं दुसरं आहे, बीचं पहिलं आहे, इथं बीचं पहिलं आहे. सीचं जे आहे, सीचं चौथं दिलेलं आहे. सीचं चौथं म्हटल्यावर आय व्ही येईल, आय व्ही. ओके, आणि डीचं जे आहे, डीचं काय येणार? डीचं येणार तिसरं. 1 2 3 इथं चेक करायचं आपल्याला. डीचं तिसरं कुठं आहे? डीचं तिसरं, डीचं तिसरं. हे 2 नाही आहे, हे 2 उडवून टाका, हे ऑप्शन मध्येच नाही आहे. मग बघा, पहिल्याचं दुसरं इथं दिलेलं आहे, दुसऱ्याचं पहिलं दिलेलं आहे, तिसऱ्याचं आय व्ही दिलेलं आहे, म्हणजे पहिलाच ऑप्शन आपला असेल. ओके, चला, पहिलाच ऑप्शन आपला आहे. क्लिअर आहे? समोर जाऊया, समोरचा प्रश्न. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकची तुम्हाला लेखी प्लस फिजिकलची तयारी करायची असेल तर आपली बॅच जी आहे 5 मार्च पासून सुरू होणार होती, परंतु आपण तिला लेट केलेला आहे कारण पोलीस भरती आलेली होती आणि त्याचे पेपर होते, म्हणून आपण याला 23 मार्च पासून सुरू करणार आहोत. बेसिक पासून लेक्चर सुरू झालेले आहेत, परंतु सध्या डेमो लेक्चर आहे. ज्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी ठीक 7:30 वाजता, ऊन असल्यामुळे आता त्याची वेळ बी बदललेली आहे, 7:30 वाजता सकाळी येऊ शकता. ऑफरमध्ये बॅच तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी मिळत आहे. महत्वाची गोष्ट, यामध्ये एवढे विषय शिकायला मिळतील: अंकगणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जीके आणि करंट अफेअर्स. जेवढे बी आहे तेवढी संपूर्ण तयारी तुमची लेखी आणि फिजिकलची आम्ही करून घेणार. भरपूर सराव पेपर तुमच्याकडून सोडून घेणार आहोत. ज्याही कोणाला आपली ऍडमिशन बुक करायची त्यांनी या नंबरवर संपर्क साधायचा, 90 11 37 38 82. एवढं सांगतो की तुम्ही ही बॅच घ्या, 100% यशाच्या जवळच जासाल. यश मिळणार नाही मिळणार ते तुमचे कर्म डिसाईड करतात, तुम्ही जशी तयारी केली तशी. परंतु माझं कर्तव्य जे आहे, मी माझं 100% तुम्हाला तिथं देणार. कशा पद्धतीने तयारी करून घ्यायची हे मला माहित आहे, म्हणून तुम्ही तिथे येऊन लवकरात लवकर काय भेट देऊ शकता. समोरचा प्रश्न बघूया. बघा, समोरचा प्रश्न काय आहे? चूज द करेक्ट स्पेलिंग. चूज द करेक्ट स्पेलिंग. स्पेलिंग म्हणजे काय होते? आता याचा अर्थ काय होते? स्पेलिंग आपल्याला चेक करायचे. याचा अर्थ होते ओळख. ओळख आहे तर ॲक्विटेन्स आपण त्याला म्हणत असतो, ॲक्विटेन्स म्हणत असतो, ॲक्विटन्स असं म्हणतो. ओके, टेन्स येणार नाही, टेन्स येणार नाही, टेन्स येणार नाही, टन्स येणार. ॲक्विटन्स हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, टन्स म्हणत असतो, टेन्स म्हणत नाही. ओके, समजलं? ओळख याचा अर्थ आपल्याला ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा 13वा प्रश्न काय आहे? चूज द करेक्ट मॉडेल वर्ब. इथं मॉडेल वर्ब आपल्याला चूज करायची आहे. रिकामी जागा. यू प्लीज लोअर द व्हॅल्यूम, आय एम गेटिंग डिस्टर्ब. कृपया तुम्ही तुमचा आवाज कमी करा, मी डिस्टर्ब होत आहे, अशा पद्धतीचं वाक्य आहे. आपण कृपया म्हणत असताना एकदम पोलाइटली रिक्वेस्ट करतो, नम्रपणे रिक्वेस्ट करतो, आणि नम्रपणेमध्ये आपण काय करणार? इथं तर शूड म्हणजे कर्तव्य दाखवत असताना, मे म्हणजे अंदाज दाखवत असताना राहते की नाही.
तर आपण इथं काय वापरणार, कुड. कुड म्हटल्यावर नम्रपणे कुड यू अशा पद्धतीने आपण लोअर प्लीज लोअर द व्हॉल्यूम, ओके, अशा पद्धतीने वापरू शकतो. समोरचा प्रश्न बघा 14व्या क्रमांकाचा काय आहे, पिक द करेक्ट चॉईस फ्रॉम गिवन बिलो. बघा काय म्हटलेलं आहे, यू आर मोर इंटेलिजंट दॅन आय एम. आता हे जे वाक्य आहे याचा वाक्याचा अर्थ आपल्याला चेंज नाही होऊ द्यायचा आहे. वाक्याचा अर्थ चेंज नाही होऊ द्यायचा आहे आणि आपल्याला ते चेंज म्हणजे वाक्य डबल बनवायचं आहे. बघा, यू आर मोर इंटेलिजंट दॅन आय एम. तू माझ्यापेक्षा खूप हुशार आहेस. तू माझ्यापेक्षा हुशार आहेस अशा पद्धतीचं वाक्य आहे. म्हणजे मी तुझ्यापेक्षा कसा असेल, हुशार नसेल. मी तुझ्यापेक्षा हुशार नसेल. मग यू आर नॉट लेस इंटेलिजंट दॅन आय एम हे तर येणारच नाही, नॉट लेस येणारच नाही. आय एम नॉट मोर इंटेलिजंट दॅन यू आर. ओके, आय एम नॉट सो इंटेलिजंट ॲज यू आर आणि यू आर द मोस्ट इंटेलिजंट पर्सन हे बी येणार नाही. आता पहा, आय एम नॉट मोर. आता इथं मोर आहे तर सो येणार नाही, इथं मोर आहे तर सो येणार नाही. यू आर नॉट मोर इंटेलिजंट दॅन आय एम नॉट मोर इंटेलिजंट आहे ना. आय एम नॉट मोर म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. ओके, सहज या प्रश्नाला उडवू शकतो आपण. बघा त्याच्यानंतर 15वा प्रश्न काय म्हटलेला आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब टू फिल द ब्लँक्स. आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचे आहे. नायदर ऑफ द टू स्टुडंट्स, म्हणजे इथं बघा नायदर ऑफ द टू स्टुडंट्स रिकामी जागा, सबमिटेड देअर द असाइनमेंट येट. आतापर्यंत दोन्हीपैकी एकानंही काय केलेलं नाही आहे, तर असाइनमेंट सबमिट केलेली नाही आहे. मग इथं नायदर कोण नाही केली, दोन्हीपैकी एकानंही नाही म्हणजे हे एकवचनी करता आहे. एकवचनी करता असल्यामुळे आपल्याला एकवचनीच क्रियापद टाकावं लागते. एकवचनी क्रियापद टाकायचे आहे म्हटल्यावर हॅव येणार नाही, ही अनेकवचनी झाली. बेर येणार नाही, ही अनेकवचनी झाली. आर येणार नाही, अनेकवचनी झाली. हॅज आपण इथं सहज वापरू शकतो, हॅज. ओके, एकवचनी करता असेल तर क्रियापद सुद्धा एकवचनीच पाहिजे. अशा पद्धतीने आपण आजचे 15 प्रश्न पाहिलेले आहे. डेली आपण 15 प्रश्न पाहत आहोत. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतील. समोरच्या पार्टसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.